पांडुरंग विठ्ठल आंबुलगेकर यांच्या जीवनावर आधारित विठ्ठलाचा पांडुरंग या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज प्रकाशनगर भागातील जयश्री अनिल वाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हे आत्मचरित्र वत्सला बळीराम प्रकाशन केंद्र, लातूर यांनी प्रकाशित केले आहे. या सोहळ्यात बोलताना आमदार अमित देशमुख यांनी गायकवाड आणि देशमुख कुटुंबातील जुन्या व घट्ट ऋणानुबंधांना उजाळा दिला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून डॉक्टर सुनील गायकवाड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जपलेल्या स्नेहबंधांच्या आठवणी त्यांनी यावेळी आवर्जून सांगितल्या. कार्यक्रमाला येण्यास झालेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करताना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत महत्त्वाची चर्चा सुरू असल्यामुळे उशीर झाला असे सांगत पावसाच्या वातावरणाचा संदर्भ देऊन आपल्या मिश्किल शैलीत भाष्य केले, ज्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. कार्यक्रमादरम्यान अमित देशमुख यांनी चालू घडामोडींवर भाष्य करताना नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की नीट पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून यामुळे प्रसिद्ध लातूर पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र लातूर याही संकटातून आणि डागातून निश्चितपणे बाहेर पडेल आणि येथील विद्यार्थ्यांचे यश पुन्हा एकदा लातूरचे नाव देशभरात उज्ज्वल करेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकमत डिजिटल करिता सुनी कुमार, लातूर. विठ्ठलाचा पांडुरंग या श्री आंबुलगेकर लिखित आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेले लातूरचे खासदार आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते डॉक्टर शिवाजी काळगेजी, माझे स्नेही आणि ज्यांनी आग्रहानं मला या ठिकाणी बोलावलं, ते प्रोफेसर ॲडव्होकेट सुनील गायकवाडजी, भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पाटीलजी, डॉक्टर इंजिनियर विश्वजीत गायकवाडजी, इंजिनियर प्रवीण कुमार व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, सोनकांबळेजी, गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय, पत्रकार, लातूर शहरातील उपस्थित सारेच प्रतिष्ठित नागरिक, लातूरच्या महापौर सोनकांबळेताई, भालचंद्र सोनकांबळे, सगळ्यांचीच नावं घेता येतील, पण पुन्हा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळं उपस्थित सारेच बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आदरणीय पांडुरंग आंबुलगेकरजी छत्री यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होता.
माजी खासदार, माझे स्नेही डॉक्टर सुनील गायकवाडजी यांनी मला काही दिवसापूर्वी संपर्क केला आणि या कार्यक्रमाचं आयोजन ते आणि गायकवाड आंबुलगेकर कुटुंबीय करतायत आणि मी या प्रकाशन सोहळ्याला यावं त्यांनी विनंती केली. एखादा कार्यक्रम असला की ते आग्रहानं मला बोलावलं. अनेक कार्यक्रमाला येण्याची इच्छा असूनही यापूर्वी मला उपस्थित राहता आलं नाही, याची कल्पना आपल्याला आहे. पण या कार्यक्रमाला मात्र उपस्थित राहण्याचा योग आला, याचा मला मनस्वी आनंद आहे. गायकवाड कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचे संबंध हे अलीकडचे नाही आहेत, ते फार पूर्वीचे आहेत. मला आठवत आहे की डॉक्टर सुनील गायकवाड यांनी जेव्हा आपल्या विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडे त्यांचं येणं जाणं असत. पत्रकार म्हणून पत्रकारिता जेव्हा त्यांनी सुरू केली त्याही वेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचे संबंध अगदी निकटचे राहिले. आणि आमच्याकडे काही सूर गवसत नाही म्हणून त्यांनी वेगळा मार्ग निवडला. तसा अनेकांनी आमच्याकडे सूर गवसत नाही म्हणून वेगळा मार्ग निवडलेला आहे. खरं म्हणजे मी येण्या अगोदर थेंब येत होते आणि त्यांनी मला असं सांगितलं, म्हटलं की कार्यक्रम सुरू करा, कारण मी जेव्हा कार्यक्रमाला घरून निघण्यास घरातून बाहेर पडलो तेव्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट बाबळगावलाच झाली आणि मग त्यांच्याबरोबर थोडासा वेळ चर्चेमध्ये गेला आणि म्हणून मला यायला थोडासा विलंब होत होता. म्हणून मी त्यांना कळवलं की कृपया आपण कार्यक्रम सुरू करा, मी पोहोचतच आहे. तर ते मला असं म्हणाले की नाही, आम्ही थांबलोय, तुम्ही या, तुम्ही आल्यानंतर कार्यक्रम सुरू करू. म्हटलं वाटेत आहे, मी पोहोचतो. ते मला म्हणाले पावसाला थांबून ठेवलंय आणि खरंच पावसाला त्यांनी थांबून ठेवलं होतं. पण मी आल्यानंतर किंबहुना आपण सगळे इथं आल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि या सगळ्या छत्र्या या अशा बाहेर निघाल्या, जशा आतून निघाल्या. मी आणि खासदार आमच्या छत्र्या आम्ही घरून घेऊन आल्यामुळं हो भैया बरं झालं. थोडं असं सर नाही तर उद्या आमचाही प्रवेश हा आता झाला अशा पानखऱ्या प्रसारित झाल्या असत्या. माईक बंद करतो. आणि गायकवाडांच्या कार्यक्रमामध्ये अशा काही बातम्या प्रसारित झाल्या असतील तर कदाचित त्याच्यावर विश्वासही बसला. मी विश्वजितला विचारलं की या छत्र्या ज्या आहेत त्या छत्र्यावर काही साल काही लिहिलंय का. ते म्हणाले नाही, हे 2024च्या छत्र्या आहेत.
महानगरपालिका या 2000 कधी झाल्या 26ला झाल्या. यामुळं महानगरपालिकेमध्ये जो पाऊस पडला तो मोसमीच होता. आता जो पाऊस पडतोय तो काय आहे? आता डॉक्टर, वकील, प्रोफेसर हे तुम्हीच सांगा. असो, शेवटी हे कौटुंबिक व्यासपीठ आहे. आपण गायकवाडांच्या, अमूलकेकरांच्या घरी आलो आणि म्हणून या कौटुंबिक सोहळ्यामध्ये मला उपस्थित राहत असताना मनस्वी आनंद होतोय. खरं म्हणजे नाव सुद्धा जे सुचवलंय किंवा नाव सुद्धा जे निर्धारित केलंय आत्मचरित्राला, विठ्ठलाचा पांडुरंग, मला असं वाटतं की यापेक्षा स्तुत्य नाव या आत्मचरित्राला दुसरं कुठलं असू शकलं असतं असं मला स्वतःला वाटतं. खरं म्हणजे विश्वजीत, तुमच्या पत्नी सुद्धा उभ्या होत्या महापालिकेला, हो की नाही? तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, पण मी यांना सांगितलं होतं की आमची छत्री घेऊन उभं करा. बघा, पण तुम्ही जयश्रीताई सोनकांबळेचा मार्ग मोकळा झाला. खरं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या कुटुंबाचं. मला असं वाटतं की अतिशय कष्टाळू हे कुटुंब आहे. सामान्य पार्श्वभूमीतून पुढं आलेलं हे कुटुंब आहे. आज या कुटुंबातले सगळेच सदस्य आपापल्या क्षेत्रामध्ये उच्चांकी स्तरावर आहेत आणि ते देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात कार्यरत आहेत. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान. आज ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते आपले आदरणीय पांडुरंग आंबुलगेकर. खरं म्हणजे आपल्याला खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आत्मचरित्र लिहिणं हे सोपं आहे, हे कठीण आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास याचं शब्दांकन करणं आणि ते पिढ्यांना प्रेरणादायी ठरणं, हे मला असं वाटतं की यासाठी आज आम्ही सगळे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरं म्हणजे नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्राचं प्रकाशन होतं. हे दुर्दैव आहे की नीट पेपर फुटीचे धाके दोरे लातूर येथे पोचले आणि म्हणून लातूर पॅटर्न यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. मला विश्वास आहे की लातूर पॅटर्न याही संकटातून बाहेर पडेल आणि लातूरचं जे उजळ माथा आहे, उजळ माथ्यानं लातूर पुन्हा, मग ती येणारी नीट असेल किंवा येणाऱ्या अनेक नीट असतील, त्यात आपलं प्रावीण्य सिद्ध करेल ही खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. प्रवीण पांडुरंग आंबुलगेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वानी जे कष्ट वेचले, आज ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, आज त्याच क्षेत्राला
अनेक प्रश्न विचारले जात आहेत, पण तुमच्यासारखी माणसं आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, कष्ट वेचले, आयुष्य झिजवलं, म्हणून आज लातूर हे नावारूपाला आलेलं आहे. स्क्रीन कमी आणि केलं. मला खात्री आहे की तुमच्यासारखी माणसं जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहितात तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचं काम आपल्या हातून घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आज आत्मचरित्राचं प्रकाशन झालंय. या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सगळे या ठिकाणी श्री पांडुरंग अंबुलगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित झाला, त्याबद्दल आपलेही मी धन्यवाद व्यक्त करतो. गायकवाड कुटुंबीय, अंबुलगेकर कुटुंबीय यांचं मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि एवढी विनंती मात्र शेवटी करेन की गायकवाड कुटुंबीय, अंबुलगेकर कुटुंबीय एवढं उत्तम लिखाण कार्य तुम्ही करता, तेव्हा उद्या राजकीय पटलावर या पटलावर आपली भेट होते याचा आनंद आहे, पण राजकीय पटलावर आपली भेट होणार नाही अशी अपेक्षा या क्षणी व्यक्त केली तर ती फार चुकीची होऊन मी यापेक्षा अधिक भाष्य करणं उचित मानत नाही. गायकवाड कुटुंबीय, अंबुलगेकर कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय या कुटुंबियांमधला जो ऋणानुबंध आहे तो असाच वृद्धिंगत हो याच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. विठ्ठलाचा पांडुरंग श्री पांडुरंग अंबुलगेकर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thanks for watching Ekmat Digital.